क्रिकेटर्स वेप करतात, सिगरेट ओढतात तेव्हा ते फ्लेवर्ड एअर बनते. सेलिब्रिटीज दारू पितात तेव्हा ते स्पाइस्ड वॉटर बनते. मार्केटिंग कंपन्या शब्दांसोबत खेळून तुमचं परसेप्शन चेंज करत आहे. जसे की जंक फूड चीट मील बनलं, अल्कोहोल लाईफस्टाईल बनलं, ऑनलाईन गॅम्बलिंग फॅन्टसी गेमिंग बनलं. कोणतीही व्यसनाची ऍड बघा, निऑन लाईट्स दिसतील, स्लो मोशन मध्ये स्टायलिश स्मोक स्टिक्स दाखवतात, कारण ते प्रोडक्ट विकत नाहीत, ते फिलिंग विकत आहेत. कूल असण्याची फिलिंग, मॉडर्न असण्याची फिलिंग, रिच लाईफस्टाईल दाखवण्याची फिलिंग. आणि याचे सर्वात जास्त टार्गेट बनतात टीनेजर्स. जेव्हा ऍड मध्ये सेलिब्रिटीला दारू पिताना दाखवलं जातं तेव्हा ते ऍडिक्शन म्हणून दाखवलं जात नाही, तेव्हा ते सक्सेस, सेलिब्रेशन, हाय क्लास लाईफस्टाईल म्हणून दाखवलं जातं. पार्टी, लक्झरी कार, एक्सपेन्सिव्ह सूट, ब्युटिफुल लाइटिंग. मेसेज सिंपल असतो, हे प्यायला तर तुम्ही सक्सेसफुल दिसाल. आणि लोक न कळत प्रोडक्ट नाही तर आयडेंटिटी विकत घेतात. व्यसन करणे न करणे वैयक्तिक प्रश्न असू शकतो, पण रियालिटी खूप सिंपल आहे. दारूला स्पाइस्ड वॉटर म्हटलं म्हणजे लिव्हर फसू शकत नाहीत. वेपला फ्लेवर्ड एअर म्हटलं म्हणजे लंग्स सेफ होत नाहीत. विष तेच आहे, फक्त डिक्शनरीतील शब्दावली बदलत आहे.